जय भीम. मी राहुल कदम. सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करतो. गेल्या आठवड्यात म्हणजे 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या 4 दिवसात महाराष्ट्राच्या 3 मेट्रोपॉलिटन शहरात शासकीय रुग्णालयातील जवळपास 70पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिनांक 30 सप्टेंबर व दिनांक 1 ऑक्टोबर रोजी 48 तासात नांदेड जिल्ह्यातील शंकरराव चव्हाण सरकारी दवाखान्यात 35 रुग्ण दगावले, ज्यात 16 बालके व 19 प्रौढ व्यक्तींचा समावेश आहे. 3 ऑक्टोबर रोजी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात 24 तासात 14 रुग्ण दगावल्याची घटना घडली. त्याच दिवसात नागपूरच्या शासकीय रुग्णालयात तसेच इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मिळून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृतांमध्ये लहान मुले, नवजात मुलांची संख्या जास्त होती. याआधी महिनाभरापूर्वी म्हणजे ऑगस्ट महिन्यात ठाणे शहरातील शासकीय रुग्णालयातही अशीच घटना घडली, ज्यात 18 रुग्णांचा मृत्यू झाला होता. नांदेड, नागपूर, औरंगाबाद, ठाणे ही 3 महानगरे आहेत जिथे महाराष्ट्राचे दिग्गज राजकीय नेते राहतात. नांदेड हा तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ आहे. ठाणे हा तर मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला समजला जातो. नागपूर शहर तर राज्याची उपराजधानी आहे, पण ती माजी मुख्यमंत्री व आताचे उपमुख्यमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे शहर म्हणून परिचित आहे. औरंगाबाद हा विद्यमान खासदार व MIMचे नेते इम्तियाज जलील यांचा मतदारसंघ आहे. हे दिग्गज नेत्यांचे मतदारसंघ आहेत. 600 खाटांचे नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पुरेसे डॉक्टर नाहीत, नर्स नाहीत, औषधे नव्हती, अशा पीडितांच्या नातेवाईकांकडून माध्यमांकडे तक्रारी गेल्या आहेत. रुग्णालयात औषधांची व डॉक्टरांची कमतरता नव्हती असे सरकारतर्फे सांगण्यात आले असले तरी उपलब्ध माहितीनुसार 1 मार्च 2023 रोजी या महाविद्यालयाला औषध खरेदीसाठी 5,48,88,444 रुपये मंजूर करण्यात आले होते. मात्र 31 ऑगस्ट 2023 पर्यंत महाविद्यालयाने त्यापैकी 2,49,30,056 रुपये किमतीची औषधे खरेदी केल्याचे प्रिंट मीडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या बातमीत म्हटले आहे. औषधांच्या कमतरतेबरोबरच नांदेड वैद्यकीय महाविद्यालयात अध्यापक प्राध्यापकांची 42% पदे रिक्त असल्याचे चित्र आढळून आले आहे. कार्यकर्त्यांच्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दलच्या या भयानक बेपर्वाईमुळे गरीब माता, त्यांची नवजात बालके, मुले, प्रौढ व्यक्तींना रुग्णालयात दाखल होऊनही जीव गमवावा लागणे ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याला शरम आणणारी गोष्ट आहे. महाराष्ट्राला हादरवणारी या घटनेबाबत राज्यकर्त्यांनी आणि लोकप्रतिनिधींनी गंभीरपणे आत्मटीका करून कृती करणे आवश्यक होते. नेहमीच्या रिवाजाप्रमाणे या घटनेसाठी बळीचा बकरा शोधण्याची धडपड राज्यकर्ते आणि विरोधक यांच्यामध्ये सुरू झाली. एकमेकांवर आरोपांच्या फैरी सुरू झाल्या. शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयातील अस्वच्छतेवर नाराजी व्यक्त करत डीन SR वाकोडे यांच्याकडून रुग्णालयाच्या शौचालयाची स्वच्छता करून घेतली. या घटनेचे फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी हेमंत पाटील यांच्या विरोधात FIR नोंदवला. डीन यांनी या प्रकरणी हेमंत पाटील यांच्यावर कर्तव्य बजावण्यापासून रोखण्याचा व अवमान केल्याचा आरोप केला आहे. डॉक्टरांच्या संघटनेनेही पाटील यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. पाटील यांनी वाकोडेंना अपमानकारक वागणूक देण्याऐवजी धोरणकर्त्यांना जाब विचारण्याची हिंमत का दाखवली नाही? पण ते दाखवणार नाहीत. त्याऐवजी वाकोडेंसारख्या अधिकाऱ्यांना दम देणे त्यांना अधिक सोपे असते. नांदेड येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील मृत्यूंबाबत मुंबई उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेत स्वतः सोमोटो याचिका दाखल करीत 6 ऑक्टोबर रोजी तातडीची सुनावणी केली. या सुनावणीत उच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढत मनुष्यबळाची कमतरता, औषधांची टंचाई अशा कारणांनी मृत्यू होत असतील तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्र सरकारतर्फे ॲडव्होकेट जनरल बिरेंद्र सराफ यांनी सांगितले की बहुतांश रुग्णांना शेवटच्या स्टेजमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सरकारी रुग्णालयांवर रुग्णसेवेचा मोठा ताण आहे, तसेच कर्मचाऱ्यांचाही तुटवडा आहे. रुग्णसेवेवर मनुष्यबळाच्या कमतरतेचे दडपण आहे. हे उत्तर देऊ नका. राज्य सरकार या नात्याने जनतेला मूलभूत सेवा पुरवणे ही तुमची जबाबदारी आहे. सरकारी रुग्णालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या एकूण 98 जागा आहेत, त्यापैकी केवळ 49 जागा भरल्या आहेत. त्याबाबत तुमच्याकडे काय उत्तर आहे, असा सवाल न्यायालयाने सरकारला विचारला आहे. 30 ऑक्टोबरला या प्रकरणी पुन्हा सुनावणी होणार आहे. भारतीय राज्यघटनेत 21व्या कलमात राईट टू लाईफ म्हणजेच देशातील प्रत्येक नागरिकास सन्मानजनक जीवन जगण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे. नागरिकांना सन्मानजनक जीवन जगता यावे यासाठी प्रत्येक नागरिकाला चांगले शिक्षण, योग्य रोजगार आणि चांगल्या आरोग्य सुविधा देण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यासाठीच तर जनता सरकार निवडीत असते. प्रत्येक गोष्टीसाठी कराच्या रूपाने पैसाही देत असते. जनता ज्या कारणासाठी सरकार निवडून देत असते ते सरकार जेव्हा जनतेबद्दल बेदरकार होते, राज्य संस्था जेव्हा केवळ धनिकांच्या हातातील बाहुल्या बनतात, तेव्हा सामान्य जनतेचे मरण कसे स्वस्त बनते याचे विदारक दृश्य गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या जनतेने पाहिले आहे आणि महाराष्ट्राच्या गोरगरीब जनतेच्या काळजात धस्स झाले आहे. कारण गोरगरीब जनतेला सरकारी रुग्णालये परवडणारी असतात. तिथे उपचार चांगले मिळाले नाहीत तर मृत्यू पत्करण्याशिवाय त्यांच्याकडे कोणताच मार्ग नसतो. कोरोना संसर्गामुळे राज्यात झालेल्या मृत्यूसंदर्भात सातत्याने चिंता व्यक्त होत असली तरीही या साथीचा फैलाव होण्यापूर्वी सन 2018 ते 2020 या कालावधीत राज्यात 8,04,000 रुग्णांना विविध प्रकारच्या आजारांमुळे प्राण गमवावे लागले आहेत. हे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून समोर आलेली माहिती राज्यातील आरोग्य सेवा कोणत्या टप्प्यावर आली आहे हे दर्शवणारी आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माहितीनुसार 2018 मध्ये राज्यात 2,47,091 तर 2019 मध्ये 3,65,132 आणि 2020 मध्ये 2,92,178 जणांचा मृत्यू हा विविध स्वरूपाच्या आजारांमुळे झाला. ही नोंद झालेल्या मृत्यूंची संख्या आहे. तर खेडोपाडी, वाड्या वस्त्यांवर, आदिवासी पाड्यांवर योग्य वेळी योग्य तो उपचार न मिळाल्यामुळे झालेले मृत्यू किती असतील याचा अंदाजच केलेला बरा. सरकारी आरोग्य व्यवस्थेची ही दुर्दशा राज्यकर्ते वर्गाच्या धोरणात आहे. मात्र याबाबत मध्यमवर्ग सोडाच, पण गोरगरीब जनता ही सरकारच्या या धोरणाबाबत आक्रोश करताना दिसत नाही. पत्रकार संदीप आचार्य यांनी लोकसत्तात लिहिलेल्या लेखातून आरोग्य विभागात संबंधी जी आकडेवारी दिली ती सुन्न करणारी आहे. जवळपास 12,49,00,000 लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात आरोग्य विभागाची राज्यात ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये, स्त्री रुग्णालये तसेच सामान्य रुग्णालये म्हणून एकूण 527 रुग्णालये आहेत. तर 1,906 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 10,740 उपकेंद्र आहेत. रुग्णोपचारासाठी आरोग्य विभागाकडून औषध खरेदी जवळपास वार्षिक 600 कोटी रुपयांची केली जाते. तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत केंद्र शासनाच्या माध्यमातून औषध खरेदीसाठी 250 कोटी रुपये उपलब्ध होत असतात. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचा निधी सर्व जिल्ह्यांसाठी उपलब्ध होत असल्यामुळे औषधांची कमतरता आरोग्य विभागाअंतर्गत येणाऱ्या रुग्णालयात नसल्याचे आरोग्य विभागाचे ज्येष्ठ डॉक्टरांचे म्हणणे आहे. मात्र केवळ औषध साठे ठेवून रुग्णांवर योग्य तो उपचार करता येत नाही हे सरकारला कधी कळणार? त्यासाठी आवश्यक ते विशेषज्ञ डॉक्टर, परिचारिका प्रत्येक दवाखान्यात असणे आवश्यक आहे. मात्र उपचारांसाठी डॉक्टरांची व परिचारिकांची मोठ्या प्रमाणात कमतरता असल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोग्य विभागात आरोग्य संचालक, सहसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सकांसह आज घडीला 17,864 पदे रिक्त असल्याचे धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. हे कमी म्हणून अत्यंत कमी पगारात, तेही कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांची पदे भरून आरोग्याचा कारभार हाकण्यावर भर दिली जात आहे. एकीकडे 17,000 रिक्त पदे भरायची नाहीत तर दुसरीकडे कंत्राटी डॉक्टर व अन्य कर्मचारी नेमून ग्रामीण आरोग्याचा कारभार हाकला जात आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत सुमारे 2,100 आयुर्वेदिक डॉक्टरांची 11 महिने करार पद्धतीने नियुक्ती करून
राज्यातील सर्व जिल्हा परिषद, नगरपालिका तसेच खाजगी शाळा आणि अंगणवाडीतील सुमारे 2.5 कोटी बालकांच्या आरोग्याची तपासणी केली जात आहे। यासाठी या डॉक्टरांवर अवघा 22,000 ते 28,000 रुपये पगार देण्यात येतो। अशीच परिस्थिती आदिवासी जिल्ह्यात तसेच दुर्गम भागात काम करणाऱ्या भरारी पथकाला 281 डॉक्टरांची असून त्यांना गेली अनेक वर्षे अवघ्या 40,000 रुपये पगारावर राबवले जात आहे। याशिवाय फार्मासिस्ट, तंत्रज्ञानांपासून ते परिचारिकांपर्यंत 35,000 जण आज आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने अत्यंत कमी पगारावर काम करीत आहेत। महाराष्ट्र टाइम्सने 9 जून 2022च्या अंकात श्रमजीवी संघटना व समर्थन या स्वयंसेवी संस्थेने काही जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेच्या केलेल्या सर्वेक्षणाची बातमी छापली आहे। श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे, पालघर, नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालयांचा सर्वे केला। या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांचा कारभार केवळ 61% मनुष्यबळावर ओढला जात असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले। 3 जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात 23 वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून त्यापैकी 18 पदे भरलेली आहेत। 8 रुग्णालयांपैकी 3 रुग्णालयांमध्ये 24 तास वैद्यकीय सेवा देणारे एकही वैद्यकीय अधिकारी नसल्याचे आढळून आले आहे। 10 पैकी 8 ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ, भूलतज्ञ, नेत्रविकार तज्ञ नाहीत। एकाही रुग्णालयामध्ये दंतचिकित्सक, बालरोगतज्ञ, त्वचारोगतज्ञ नाहीत। 5 रुग्णालयात बालरोगतज्ञ तर 7 ठिकाणी रेडिओलॉजिस्ट नाहीत। 10 पैकी 7 रुग्णालयांमध्ये एक्स-रे, ECG मशीन उपलब्ध नाहीत। गेली अनेक वर्षे प्रत्येक अधिवेशनात प्रत्येक आरोग्यमंत्री ही पदे भरण्याची घोषणा करतात, मात्र प्रत्यक्षात पदे भरलीच जात नाहीत। खरं तर सरकारने प्रत्येक जिल्ह्यात, गावखेड्यात सुसज्ज आरोग्य व्यवस्था पुरवली पाहिजे। सरकारचे ते दायित्व बनते। शिवाय महानगरांमध्ये ही वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन सरकारी रुग्णालये निर्माण करायला हवीत। मुंबईसारख्या महानगरांमध्ये KM, सायन, JJ, नायर सारखी रुग्णालये स्वतंत्र काळापासून चांगला आरोग्य सुविधा देत आल्या आहेत। बेताची आर्थिक स्थिती असलेल्या मुंबईकरांसहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या रुग्णांवर कमी खर्चात चांगले उपचार केले जात आहेत। मात्र महानगरांमध्ये ज्या तऱ्हेने लोकसंख्या वाढत आहे ती पाहता ही रुग्णालयांची क्षमता फारच अपुरी पडू लागली आहे। अशा स्थितीत KM, JJ यांसारखे दवाखाने सरकारने खरं तर उभे करायला हवे होते, मात्र सरकारे जनतेच्या आरोग्याबाबत बेपर्वा बनले आहे। सरकारी आरोग्य व्यवस्था उद्ध्वस्त करून खाजगी दवाखान्यांना रान मोकळे करून देण्याचा डाव राज्यकर्त्यांचा राहिला आहे। परिणामी महाराष्ट्राच्या आरोग्य व्यवस्थेचे झपाट्याने खाजगीकरण झाले आहे। अनेक विदेशी कंपन्या, विशेषतः अमेरिका, जर्मन, फ्रान्स व ब्रिटिश औषध कंपन्या सरकारी यंत्रणांना हाताशी धरून केंद्र सरकारचे आरोग्य धोरण मोडीत काढण्यात यशस्वी झाले आहे। केंद्र व राज्य सरकारने आरोग्य विषयक बजेट मांडताना प्रत्यक्ष गरिबांना मिळणाऱ्या सुविधांना कात्री लावली आहे व या आरोग्यावर जो वाढीव खर्च दाखवला तो प्रामुख्याने खाजगी आरोग्य व्यवस्थेकरिता पायाभूत सुविधा उभारण्याचा होता। कोरोनानंतरही 80,000 कोटींचे प्रचंड मोठे बजेट केंद्र सरकारने केवळ खाजगी क्षेत्र बळकट व्हावे यासाठी राखून ठेवले होते आणि त्याचा बोजा सामान्य करदात्यांवर टाकला। जागतिक पातळीवर तुलना केल्यास सरकारने आरोग्यावर अर्थसंकल्पाच्या किमान 8% खर्च करण्याची गरज आहे। शिवाय मूलभूत जन आरोग्य व्यवस्था उभारण्यावर आणखी वेगळा खर्च केला पाहिजे। पाश्चात्य देशात सार्वजनिक क्षेत्रात आरोग्य व्यवस्थेला अत्यंत प्राधान्य असून साधारणपणे GDPच्या 5.7% खर्च आरोग्यावर होतो। अमेरिकेत हे प्रमाण GDPच्या 14% इतके प्रचंड आहे। भारतात मात्र हे प्रमाण अत्यल्प म्हणजे केवळ 1.6% इतकेच आहे। राज्यातील सार्वजनिक आरोग्यासाठी 2022-23च्या तुलनेत 2023-24 साठी अर्थसंकल्पीय तरतूद 60% कमी, तर सरकारने सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षणासाठी एकूण बजेटच्या 4% पेक्षा कमी तरतूद केली आहे। 5व्या, 6व्या व 7व्या वेतन आयोगातून तयार झालेल्या मध्यम वर्गाला
कोसळणाऱ्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबाबत कसलेच दुःख झालेले नाहीये. हा वर्ग खाजगी आरोग्य व्यवस्थेकडे वळला. खाजगी दवाखान्यात उपचार घेणे त्याने प्रतिष्ठेने केले. खाजगी आरोग्य व्यवस्थेत औषध कंपन्या, दवाखाने, औषध विक्रेते, लॅब यांचे जाळे तयार झाले आहे. शासकीय दवाखान्याच्या दुर्दशेमुळे गरीब रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या जाळ्यात अलगद फसतो आणि आर्थिकदृष्ट्या काही वर्षासाठी किंवा कायमचाच उद्ध्वस्त होतो. अवयव प्रत्यारोपणासारख्या शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालये असमर्थ बनली आहेत. अशा शस्त्रक्रियेसाठी शासकीय रुग्णालयांच्या तुलनेत खाजगी दवाखान्यांची फी ही 5 पट असते. अशा स्थितीत सामान्य माणसासाठी अशा शस्त्रक्रिया जीवघेण्या बनल्या आहेत. यावर उतारा म्हणून केंद्र व राज्य सरकारने आरोग्य विमाचे फसवे कवच दाखवून त्याआडून राज्यकर्त्यांनी खाजगी दवाखान्यांची नफेखोरी लपविण्याचा नवा धंदा सुरू केला आहे. सरकारी व खाजगी विमा कंपन्या मागील 15 वर्षात गरीब, मध्यमवर्ग तसेच संघटित व असंघटित जनसमूहांना वाढत्या वैद्यकीय खर्चाला उतारा म्हणून आरोग्य विमा योजनाचे गाजर दाखवत आहेत. वैद्यकीय विमा हा म्युच्युअल फंडाप्रमाणे जनतेच्या पैशावर चालणारा निव्वळ नफ्याचा धंदा झाला आहे. प्रत्येकी रुपयांचे प्रीमियर कोट्यावधी नागरिकांकडून गोळा करून मूठभरांना या कंपन्या सेवा देतात. तेही वेळेत देत नाहीत. अनेक अटी व शर्तींसह या कंपन्या व्यवसाय करतात. बाजारात प्रचंड गुंतवणूक करून नफा कमवतात. हे सारे गरीब रुग्णांसाठी दुष्टचक्र बनले आहे. एकूणच महाराष्ट्रात गोरगरीब रुग्णात अलीकडे शासकीय किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जाताना आपण मृत्यूच्या जबड्यात जात असल्याची भीती सतावत असते. सरकारी रुग्णालयात गेलात तर तिथल्या दुर्दशेमुळे चांगल्या उपचारांअभावी शारीरिक मृत्यू होतो, तर खाजगी दवाखान्यात अशा रुग्णांचा आर्थिकदृष्ट्या मृत्यू होत असतो. आज महाराष्ट्रातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था राज्यकर्त्यांकडून ठरवून उद्ध्वस्त केली जात आहे. ती रोखायची असेल तर नागरिकांनी शिक्षण, आरोग्याच्या प्रश्नावर 365 दिवस जागरूकता दाखवली पाहिजे. धोरण आखणाऱ्या राज्यकर्त्या वर्गाची बांधिलकी जनतेशी राहिलेली नसून ती भांडवली शक्तीकडे शिफ्ट झालेली आहे. अशा राज्यकर्त्यांना टाळ्यावर आणावे लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सत्यशोधक प्रतिशब्द या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय भीम. मी राहुल कदम.